नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा हा आपला एपिसोड त्या प्रत्येक पालकांसाठी आहे ज्यांचं मूल शाळेत जातं. तुम्हाला असं वाटतं का हो, किंवा तुमच्या घरामध्ये असं काही घडतंय का की आपलं मूल मार्क लिस्ट घेऊन घरी आलेलं आहे आणि आपण त्याला ह्या पद्धतीनं विचारतोय की तुला 80% मार्क मिळाले, पण तुझ्या त्या मित्राला किती किती टक्के मार्क मिळाले, किंवा तुझ्या वर्गामध्ये जो कोणी टॉपर आलेला आहे त्याला किती टक्के मार्क मिळाले, असं आपण कधी बोलतोय का? किंवा तुम्ही असं काही म्हणता का की तो तुझा शेजारचा तुझ्याच वर्गातला मित्र बघ किती छान अभ्यास करतो, पण तू सतत टीव्ही पुढे बसलेला असतो. जर का पालकांनो तुम्ही असं म्हणत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांच्या आत्मविश्वासाचा खून करत चाललेला आहे. त्यामुळं पालकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण आपल्याच मुलाची इतर मुलांशी तुलना करतो त्यावेळेस मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण आपल्या आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आपल्या आजच्या एपिसोडचा विषयच असा आहे की आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करणं कसं थांबवायचं. त्याआधी आपण ह्या समस्येमागचं मानसशास्त्र जाणून घेऊ. कसं आहे ना पालकांनो, बऱ्याच पालकांना असं वाटतं मी माझ्या मुलाची इतर मुलाशी तुलना त्याच्या पुढे केली तर त्याला खूप राग येईल आणि तो खूप जास्त अभ्यास करेल. पण पालकांनो तसं नाही, मानसशास्त्र त्याच्या अगदी उलट सांगतं. जेव्हा आपण आपल्याच मुलाची इतर मुलांशी तुलना करतो त्यावेळेस मुलाच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. त्यांना असं वाटायला लागतं की माझ्या आईवडिलांचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही, माझ्या आईबाबांचं माझ्या मार्कांवर प्रेम आहे. जेव्हा तुम्ही आपल्या मुलाची अशी इतर मुलांशी तुलना करता त्यावेळेस आपल्या मुलाच्या मनामध्ये त्या मुलाविषयी द्वेष निर्माण होतो आणि तोही कायमचा. त्यापेक्षाही अधिक आपल्या मुलांना आपल्याबद्दल एक राग निर्माण होतो आणि त्यामुळं पालक आणि मूल ह्यांच्यामध्ये अंतर वाढत जातं. ज्या मुलांना आपले आई बाबा आपले जवळ असलं की जे काही सुरक्षितता वाटत असते त्याच वयामध्ये त्या मुलांना स्वतःच्याच घरामध्ये रिजेक्टेड वाटू लागतं. त्यामुळं पालकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठीच मी तुम्हा पालकांसाठी एक 3 नियम घेऊन आलेले आहेत. ते नियम फक्त तुमच्यासाठी आहेत. ते नियम तुम्ही नक्कीच घरामध्ये अवलंब करा किंवा स्वतःमध्ये ते आत्मसात करा. नक्कीच तुम्ही तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एकदम योग्य पद्धतीने जडणघडण त्यांची करू शकाल. आता ते नियम कोणते? सगळ्यात पहिला नियम हा की प्रत्येक मूल हे युनिक असतं. हा नियम आधी तुम्ही स्वतःला लागू करा. कारण कसं असतं ना पालकांनो, निसर्गानेच हा नियम केलेला आहे. अगदी आपल्या हाताची 5ही बोटं तरी समान आहेत का हो? वेगवेगळीच आहेत ना. त्याच पद्धतीनं प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळे कोणते ना कोणते गुण लपलेले असतात. जर का तुमचं मूल गणितामध्ये कमी मार्क मिळवत असेल पण ते चित्रकलेत किंवा इतर खेळामध्ये उत्तम असू शकतं. त्यामुळं मुलांमध्ये जे काही कलागुण लपलेले आहेत किंवा सुप्त गुण लपलेले आहेत ते शोधा आणि त्याप्रमाणे त्यांच्या कलागुणांना सुप्त गुणांना वाव द्या. नक्कीच तुमचं मूल युनिक आहे आणि हे तुम्हाला पटेल. नियम दुसरा तो काय आहे तर तुलना करायचीच आहे ना तुम्हाला, तर इतर मुलांशी न करता त्याची स्वतःशीच तुलना करा. आता तुम्ही म्हणाल हे कसं? ते असं आहे की ज्या वेळेस आपण मुलांना दुसऱ्यांच्या मार्काविषयी सांगतो त्यावेळेस त्याचं मार्क लिस्ट आल्यानंतर तुम्ही हे सांगा की हे बघ ह्या विषयामध्ये तुला किती कमी मार्क होते, पण आता ह्या विषयामध्ये तुला ह्याच्यामध्ये 10% मार्क वाढलेले आहेत. जेव्हा आपण आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करतो त्याऐवजी त्यांना त्यांचंच मार्क लिस्ट दाखवा आणि त्यांना सांगा बघ गेल्या परीक्षेमध्ये तुला 50 मार्क होते ह्या विषयामध्ये, पण आता त्याच विषयामध्ये तुला 65% मार्क मिळालेले आहेत, म्हणजे तू खूप छान प्रगती केली, असाच अभ्यास करत जा. असं ज्यावेळेस तुम्ही त्याच्याच भूतकाळाशी तुलना कराल त्यावेळेस त्याला तो स्वतःशी स्पर्धा करेल आणि
तो स्वतः अभ्यास करेल आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल, जेणे की तुम्हालाही आनंद होईल आणि त्याचीही प्रगती होईल. नक्की हा नियम एकदा अवलंबून बघा. आता तिसरा नियम, मुलांना कंडिशनल लव देऊ नका. तुला परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले तरी चालेल किंवा अपयश आले तरीही चालेल, पण आम्ही तुझ्यासोबत खंबीरपणे आहोत. ही ज्या वेळेस मुलांना गोष्ट कळते त्यावेळेस मुलांना खूप मोठा पाठिंबा मिळतो. आणि ज्या वेळेस त्यांना ह्या वयामध्ये ही गोष्ट लक्षात येते की आपले आई बाबा आपल्या पाठीशी आहेत, त्यावेळेस ते कोणत्याही संकटावर मात करू शकतात आणि स्वतःची प्रगती करू शकतात. त्यामुळं मुलांना कंडिशनल लव करण्यापेक्षा ह्या गोष्टीची त्यांना जाणीव करून द्या. शेवटी पालकांनो कसं असतं ना, कमळ आणि गुलाब ही दोन्ही पण खूप सुंदर फुलं आहेत, पण त्यांना उमलण्यासाठी लागणारी जागा आणि उमलण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. ही सुद्धा निसर्गाचीच देणगी आहे. त्याच पद्धतीनं आपली मुलं सुद्धा एकसारखी नाही आहेत, वेगवेगळी आहेत. त्यांना उमलण्यासाठी थोडासा वेळ द्या, पण त्यांना दुसऱ्याची कॉपी किंवा दुसऱ्याचे झेरॉक्स बनवायला जाऊ नका. बघा, नक्कीच ह्या सगळ्या तिन्ही नियमांमध्ये कोणत्या गोष्टी लपलेल्या आहेत ह्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच उलगडा होईल. तेव्हा पालकांनो, तुम्हाला पण असं काही वाटतं का की मुलांची तुलना केल्यामुळं त्यांच्यामध्ये फरक पडेल किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा होईल? तसं वाटत असेल तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच काही पालकांच्या ग्रुप तुमच्याकडे असेल तर त्या पालकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.